अगं 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 साजणी, अगं ए प्रिये, ए कारभारणी, अगं थांबती का? ए आता रे पुन्हा भांडण नाही ग, जाऊ दे ना, एकत्र गेलात ना ते मनातली समजी जळमट बाहेर पडू दे. लखुमाईचा राग रंगादादा काढेल, तू बेंगोर रा. चल आपण ही फुलं ना गोळा करू. कशाला? अगं कामाला येतील. उमे, अगं सखू कुठे आहे? आणि लखुमाई पण कुठे दिसत नाही. सखू लखुमाईला घेऊन कुठे गेली आहे का? हो, सखू आणि पांडूचं चाललं होतं बाई काहीतरी. तुम्हाला सांगते सासूबाई, सखू आणि पांडू लखुमाई आणि रंगादादांमधलं भांडण पूर्ण मिटवूनच येणार आहेत म्हणे. मनावरच घेतलंय दोघांनी. आणि मला तर गोडधोड करून ठेव असं सांगून गेलेत. अगं काय सांगतेस? पोरांनी चंग बांधलाय म्हणजे यश घेऊन नक्कीच येणार बघ. अगं उमे, आपल्याला चांगलं मेहून झालं की ग? होय की? हा, चल करू काहीतरी छानस झटपट. चला. प्रिये, अगं ए प्रिये, अगं थांब ना. का गोड वाटत म्हणून कारभारीन म्हणून? हा, माझ्याच भावना मला सांगू नका, त्या ठाऊक आहेत हो मला. नेहमी सारखं गोड गोड बोलून भुलवू नका मला. मी नाही बोलणार आहे तुमच्याशी. प्रिये, ठीक आहे, मला खरं सांग, खरंच का माझा अपराध एवढा मोठा आहे की तू तुझं देवत्व त्यागावं आणि रुसून बसावं, इथे यावं? तुमच्या सगळ्या गोष्टी मीच समजून घ्यायच्या, पण तुम्ही काहीच समजून घेणार नाही. हे योग्य आहे का? मुळीच नाही. आपण दोघांनीही एकमेकांना समजून घेणं आवश्यक आहे. पण पैजेच्या बाबतीत जर बोलशील तर तू उगाच सखूवर नको का रागावू. अहो, मी सखूवर कशी रागवेन? आणि तुम्ही पैज वगैरे काही जिंकलेला नाही. उलट तुमच्या आधी मीच सखूच्या घरी राहिले, माहेर पण अनुभवलं. माझा सखूच्या कुटुंबावर अजिबात राग नाही. अगं मग हे भांडण नेमकं आहे तरी कशावरून? माझा मुद्दा हा आहे की सखू तुम्हाला जीव लावते त्यावेळी ती तिची सगळी नाती सुद्धा जपते. तिच्या उमाईला जपते, आजीला सांभाळते, बाप्पांना सुद्धा धरून असते. पण तुमचं काय? तुम्ही करता का तसं? साधं पूर्ण सत्य सुद्धा बायकोला सांगत नाही. नाही प्रिय, हे मात्र मला तुझं पटत नाही. हा, कदाचित मी कधीतरी तुला अर्धसत्य सांगितलं असेल, पण ते केवळ आणि केवळ तुझं मन राखण्यासाठी. बघितलंस ना, सखूने मला तुझ्या अगोदर आंबेडाळ भरवली. हे मी तुला का नाही सांगितलं? तुला वाईट वाटू नये म्हणूनच ना. अगं त्रिभुवन जे मान्य करतं ते तू कशी विसरतेस? त्रिभुवन काय? नारी मज बहुवसती, पण प्रीती तुझवरती. जात्यांना फुल दे.
तर त्या दोघांना एकटा राहू तिथं. म्हणजे माझ्या प्रेमाची कसोटी घेता काय? जा, मी बोलणारच नाही. हे कारभारी, तुझ्या आवडत्या फुलांचा गजरा माझ्या परिस्फिरतीचा हाय होय. त्यानं रागवलेले लाल गाल कसे गुलाबी गुलाबी केले. हा, असे पाप्याचे पितरून पडले तर कसं व्हायचं? आता यांची शेपटी पिरगळायलाच हवी. मालक, किती वेळ असं गोगलगाय बनून राहणार तो? शोभत नाही तुम्हाला. अहो तुम्ही सिंह आहात, सिंह. डरकाळी पडा की. समद्यांना ना टाच खाली ठेवणंच शोभतो तुम्हाला. तुमचा दरारा असायलाच पाहिजे हो. हेच सतत आपलं याला मारा त्याला जोडा. अहो सज्जन असणी छळताय तेच उद्योग अंगाशी यायलेत. जरा तरी सुधारा, जरा पश्चाताप वाटू द्या. म्या म्हणते विठुरायाची क्षमा मागा. फार काही क्षण आमच्या सोबत होता, पण जन्मोजन्मीची ओळख असावी असं वाटतंय. पहा ना, माहेर वाशीन आणखी 4 दिवस राहिली असती तर बरं वाटलं असतं. शिवप्पा,
अहो संत मंडळी काय सांगून गेली? ऊस गोड असतो म्हणून काय मुळापासून खायचा असतो का? पण खरं सांगू, आम्हा दोघांना तुम्ही लय माया दिली हो. अहो एवढा जीव त्या इठुरायाला लावला तर तो तर प्रसन्नच होईल. खरं सांगा शिवप्पा, तुमच्या भक्तीवर जरी इठुराया प्रसन्न झाला आणि म्हणला की माग बाबा एखादा वर, तर काय मागा? पक्क घर, मोहरा की? हो नाही नाही, हो रंगा दादा, वर मिळावा म्हणून भक्ती नाही करत मी. विठुरायाच्या कृपेनं कष्ट करून कमवण्याची सद्बुद्धी आहे माझ्याकडे, आणि कष्ट करून जे काही मिळेल त्यात समाधानी आहे मी. मागणी जर घालायचीच असेल ना तर एवढंच मागेन, आपल्या तुकोबारायांसारखं, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी. माझ्या मनातली विठुरायाची भक्ती आणि निष्ठा अशीच कायम राहावी. आणखी काय हवंय? तथास्तु. नाही म्हणजे मनामध्ये एवढा शुद्ध भाव असला तरी विठुराया तथास्तु म्हणनच की, नाही का? अगदी. ह्या तर माझ्या माहेरून आईची अशीशी दोरी घेतली आहे, त्याचा लंबर बी पुरल. मनातली सल न ओळखता बोलणारी पण मला भेटली. एकदा मला बघूया आता कसा रुसवा करताय आमच्या लेकीचा. तिथं मला मायाची बी माई भेटली, माझी गुणाची लेक. आणि अवखळ आणि रागच भाजीनं तर प्रेमातच पाडलं बाई मला. विठुराया, जेव्हा तुझ्या जवळ येते ना तेव्हा मोकऱ्याचा सुगंध येतो. रघुमाईचा इतका विचार कोणी करत असाल असं वाटलं नव्हतं. तू मात्र तिला डोळ्यांनी नाही काळजाने बघत होतीस. आता निघायला पाहिजे, नाहीतर पाऊल नाही निघायचं. दादा, तू करत चाललायस?
पण तू रडणार नाही असा शब्द जर दिला तर माझी आठवण म्हणून तुला एक छान भेट देऊन जाईन. चालेल? इथेच मूर्तीच आहे जे मी तुमच्या पागोट्यावर पाहिलं होतं. विठ्ठला विठ्ठला पाव्याचा आवाज कुठून येतोय? या पिसातूनच पाव ऐकू येतोय. चेहऱ्यावर हसू आहे आणि डोळ्यात उदासी. का बरं? हा विरोधाभास का आहे कळू शकेल का मला? तूच सांग. सखोच्या सगळ्या भेटी आठवल्या असतील, त्यातले गोड क्षण आठवून हसू आलं असेल, पण तिथून परत यावं लागलं म्हणून ही उदासी. बरोबर ना? अर्ध बरोबर आहे. चेहऱ्यावर हसू त्यामुळेच आहे, पण उदासी म्हणशील तर प्रिये, आपण सखूच्या किती जवळ होतो, अगदी समोर होतो ग, पण त्या बिचारीला ते कळलंही नाही आणि आपल्यालाही सांगता आलं नाही. अगं कुठे निघून जातेस? मीच जबाबदार आहे. असं मी कुठे म्हटलं प्रिया? मी नाही म्हणाला तो, पण मी सुद्धा उपरोधाने म्हणतच नाहीये. मला अगदी प्रामाणिकपणे वाटतंय की माझाच रुसवा दूर करण्यात बिचारी सखू झटत होती आणि तिचा लाडका सखा पिठुराया तिच्या सोबत आहे हे तिला कळलंच नाही. हो पण प्रिये, तू नको वाईट वाटून घेऊस, नाहीतर मला दुप्पट त्रास होईल. पण मग तुम्ही प्रत्यक्ष दर्शन का नाही दिलं? तिला नाही ना कळलं? नको कळू दे, पण आपणच सांगावं ना. लगेच मला बोल लावायला तयार कशी होतेस ग? मग
तुम्ही कसं माझ्यावरच सगळं लकटलं? बर, सांगतो. सखूला प्रत्यक्ष दर्शन देण्याची वेळ यायला अजून खूप अवकाश आहे. म्हणजे अजून बऱ्याच संकटांना तिला सामोरं जावं लागणार आहे, असंच ना? एक प्रश्न विचारू? विचार मा. सुदामा भाऊजींच्या प्रमाणे तिच्या संकटांना तुम्ही पूर्ण विराम का नाही देत? सुदाम्याचं जर म्हणशील तर त्याचं आयुष्यही बदललं, पण एका विशिष्ट टप्प्यानंतर. सखूचीही आत्ता सुरुवात आहे. तिला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. सखूची गाथा ही युगानुयुगे गायली जाणार आहे. त्यांना ऋण फेडताना अनेक पेचप्रसंगांना सामोरं जावं लागणार आहे. पण भविष्यात सारं जग त्यांच्या असीम भक्तीच्या ऋणात राहील. आणि शिवप्पा आणि उमा सखूचे आई बाबा म्हणून अजरामर होतील. आणि लोक मला सखूचा सखा म्हणून ओळखतील.